महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असताना सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण, या कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यात घट झाली इकडूनच पाहायला मिळते. कडाक्याच्या उन्हामुळे या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. दरम्यान कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात आपण सध्या आहोत. बामनोली परिसरामधले हे दृश्य मी आपल्या न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मोठ्या प्रमाणावरती कोयनेच्या पाण्यामध्ये मोठी घट या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. 105 TMC पाणीसाठ्याचं हे धरण आहे. सध्या या धरणामध्ये 16 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या धरणाच्या बॅकवॉटर परिसराला नदीचं स्वरूप एकूणच आलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणच्या नागरिकांचा महत्त्वाचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे बोटिंग. या ठिकाणी बोटिंग देखील या टेकड्यांना लावलेलं एकूणच पाहायला मिळतं. या टेकड्या नसून या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी कोयना धरणाचं असतं. दरम्यान या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण हा कोयना जलाशयाचा जो संपूर्ण भाग आहे तो ओसाड पडलेला पाहायला मिळतोय. धरणाच्या बॅकवॉटरला नदीचं स्वरूप आलंय. तशाच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील देखील संपूर्ण धरणं जे आहेत, कोयना धरण असेल, तसंच कणेर धरण असेल, उरमोडी धरण असेल, कोंढरवाडी धरण असेल, या ठिकाणी संपूर्ण धरणांना या ठिकाणचा साठा दरम्यान मोठ्या प्रमाणात कमी झालेलं देखील पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे. साताऱ्यातील संपूर्ण नागरिक जे आहेत त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मोठ्या प्रमाणात या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना होताना पाहायला मिळतोय. त्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने देखील आवाहन करण्यात आलं आहे की पाणी टंचाईचा सामना सातारा जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामुळे योग्य वापर, कमी वापर जो आहे तो पाण्याचा करावा आणि महत्त्वाच्या गरजेसाठी त्या ठिकाणी पाण्याचा वापर करण्याच्या अशी एकूणच आव्हान सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. तसेच सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ येते. शेतामध्ये या ठिकाणी पीक घेत असताना मोठ्या प्रमाणात संपूर्ण उन्हामुळे या ठिकाणी पिकं जळत आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील चिंतेत आहे आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये पावसाची ओढ या ठिकाणी लवकर यावी अशी एकूणच भावना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता येत आहे. ओंकार सोनाले, न्यूज अनकट, बामनोली, सातारा.